तात्या हो तात्या काय सुहास? हे घ्या नारळ धरा वहिनी. अरे मग कशाबद्दल? बोरला पाणी लागलंय आमच्या. आईला म्हणजे आमच्या खाली वावर होतं तुझं, तिथं बोर घेतला का? तुम्हाला सांगतो 100 फुटावरच पाणी लागलंय 3च्या मोटरीचं. आईला चांगलंच पाणी लागलं काय मग? लय पाण्याचा प्रश्न होता, प्यायचं भागत नव्हतं आणि शेतीचं तर भागतच नव्हतं. आता पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीचं पण भागलं. नाही खरं आहे बरं का तुझं, पाणी नाही तर शेतीला काय मजाच नाही बघ. बरोबर. पण बरं आहे तुझ्या गुरांचं तरी भागन. ते लय महत्वाचं आहे. हा बरं चला चांगले, आता नवरा बायको कचून शेती करा बरं का. चालते चालते मग या चहा घेऊन जाऊ. नको नको सगळ्याला नारळ वाटतो ना. बरं नको वहिनी नंतर येतो ना. चला मला आहे ना गावात पण जायचंय, मोटर आणावं लागन, पाईप आणावं लागन. हा आता ते एक याप वाढलं बघ तुझा. बरं जाऊ दे जावा. चला येऊ का? हा हा चालते चालते चल. बरं झालं का ग, बिचाऱ्याला पाणी लागलं. आपल्या शेजारच्या वावरातच का? हा अगं आपलं रानात खाली चिटकूनच वावर आहे ना त्याचं. हा ना, तिथंच बोर मारलाय त्यांनी. चांगलं झालं त्याला पाणी लागलं. मी काय म्हणते, आपण बी तिथंच बोर मारायचा का? तिथंच म्हणजे तिथं खाली त्याला चिटकून होईल लगेच. अहो त्याला चांगलं पाणी लागले, तसं बी आपल्याला थोडीफार गरज पडतीच ना. अगं आहे खरं मस्त तुझं, पण ते बरोबर नाही ना वाटत असं. आज त्याला पाणी लागलं म्हणून आपण लगेच बोर मारायचं तिथं. अहो नाही म्हणलं तरी गावातली लोक म्हणतच होती की तिथं लय पाणी आहे म्हणून. मग आपण बोर मारलं तर आपल्याला बी लागन पाणी. आपली तशी थोडीफार अडचण असतीच उन्हाळ्यात. अगं सगळं बरोबर आहे, पण आपलं पूर्णच अडलंय असं नाही ना काय. हे बघ आज त्याने तिथं बोर घेतलाय म्हणून आपण लगेच बोर मारायचा. उद्या शेजारी अजून एक मारण, तिसरा येऊन मारण, चौथा, म्हणजे सगळ्याच पाणी वाटोळ करून टाकायचं का आपण? अगं त्याला लागलंय ना पाणी, उलट मला वाटतं आपण तिथं आता भविष्यात बोर न घेता दुसरीकडे कुठेतरी जागा बघितली पाहिजे. एकाला पाणी लागलं म्हणून सगळ्यांनी पाय वाढणं त्याचं बरोबर आहे का? तुम्हाला ना सांगितलेलं काय कळतच नाही. आपल्याला बी अडचण होती, आपल्याला बी पाणी लागन, तर तुमचं आपलं नुसतं लोकदार्जीनच आहे. अगं मी तसं नाही म्हणत आहे, पण उगीच एखाद्याला नशिबात जे ते आपल्याला असलंच असं नाही. आणि उद्या समज त्याचं पाणी गेलं आणि आपलं गेलं, दुसऱ्याचं गेलं, सगळ्यांनीच वाडादान करण्यात काय अर्थ आहे? उन्हाळ्यात पाणी सगळ्यांनाच कमी पडतं, पण म्हणून ह्याच्या त्याच्या शेजारी बोर नसतो मारायचा. पाण्याचं योग्य नियोजन करायचं म्हणजे पाणी टिकतं. तुम्हाला तर कधी काय ऐकायचंच नाही, करा काय करायचं ते. तात्या अहो तुमच्याकडे चाललो तुम्ही. अरे रानातच गेलतो आता, तुझ्यावाला बोर बी बघून आलो बरं का. चांगलं पाणी लागले की तुला? अहो लय भारी पाणी लागलंय. एक काम होतं तुमच्याकडं. काय रे? आता हे बघा, माझ्याकडे सगळी 1.5 एकर जमीन आहे. ते काय एका दिवसात भरणं होत आहे, त्याच्यानंतर काय बोर बंदच राहतोय. माझं असं म्हणणं होतं, बोर बंद राहण्यापेक्षा तुमच्या विहिरीत जर पाणी सोडलं तर. आईला लय बरं होईन राव. आम्हाला बी आहे ना उन्हाळ्यात पाण्याची अडचण येते बरं का थोडीफार, पण तू जर असं केलं ना आमची पिकच जागते बघ. उन्हाळाच सरण आमचा. भारी ना मग. चालतंय मग जमल ना पाणी सोडलं तर? जमन बरं का, पण या काट येऊ. काय? आता कसं आहे, तुला वावर आहे थोडंच, 1.5 एकर आहे, त्यात तुझ्या 5-6 गाया बी आहेत. मग एक काम करत जा ना, तुझ्या वावरात चांगला माल घे आणि तुझ्या गायांना काय खायचं करायचं असेल का, माझं खाल्लं वावर पडीक आहे त्यात करीत जा. अहो जमल ना, मग लय भारी काम होईल. म्हणजे काय आहे, तू आमची पाण्याची नड भागव आणि आमची जी जमीन शिल्लक राहते ती तू कर. काय अर्धा एकरांनी मला तरी काय होणार आहे, पण माझी पाण्याची अडचण भागते, तुझी गुरं जगते ना. अहो भारी झालं मग हे. चालतंय. आणि बांधावर आहे ना, बांधावर हत्ती गावात लावून टाकायचं. बांध पडीक राहण्यापेक्षा हत्ती गावात उभी गुरं जगते तुझी. जमतंय ना? चालेल ठीक आहे. मग आहे ना आज भरणं होऊन जाईल बरं का माझं. उद्यापासून सोडतो पाणी. मग चालेल. खाली पाईप आहे ना, त्या पाईपाला जोडून टाक, वरती आपोआप विहिरीत पाणी येईल. ते आहेत ना पाईप, मोकळेच आहेत. हा मोकळेच आहेत. चला येऊ मग. हा चालतंय चालतंय. जाऊ का मग? हो.
काय हो, आले का बोरची चौकशी करून? आता आपल्याला बोर घेण्याची गरजच नाही पडणार. काय सांगते? मी रानात गेलो होतो, म्हणलं याडा देऊन यावा, पाणी कसं काय बघावा. तिथं श्वास भेटला होता मला. तो मला म्हणला की त्याचं जमीन थोडीच आहे आणि काय त्याचं पाणी देऊन 1-2 दिवसात होतंय. तर तो म्हणला राहिलेले दिवस मी तुमच्या विहिरीमध्ये पाणी सोडू का? म्हणजे काय, तो म्हणला बोर पण चालू राहील आणि तुम्हाला पाण्याची काय अडचण येणार नाही. बघ, तू म्हणत होती ना त्याच्या शेजारी बोर घ्या. अगं असं उतावळं होऊन काही निर्णय नसतात घ्यायचे. आपण मागितलं नाही ना तरी देणारी देव माणसं आपल्याला बरोबर देतात. हा, पण मी एक सांगितलंय बरं का त्याला, की म्हणलं तुला जमीन थोडीच आहे, गाई गुरांना खायला करायला लागतं, तू शेती किती करणार आणि त्यांना खायला किती करणार. म्हणून मी म्हणलं आमचा अर्धा एकर तुकडा पडीक असतो ना खाली, त्याच्यात तुझ्या गुरांनाच खायला करत जा. म्हणजे काय, त्याचं पण भागल, चाऱ्याचा प्रश्न मिटल आणि आपला पाण्याचा प्रश्न मिटल. आणि बांध जे असतात ना आपले, त्या बांधावर काय होतं, बोरी बाबळी काट्या काही उगवतं. त्याला म्हणलं त्यापेक्षा आहे ना त्या बांधावरती सरळ हत्ती गवत लावून दे. म्हणजे काय, बांध स्वच्छ राहतील आणि त्याच्या गुरांचं खायला होईल आणि बांधाला पण आपलं संरक्षण मिळेल चारी बाजूने. हे बघ, असा विचार करायचा असतो. म्हणजे काय, दोन्ही घरी दिवा लागला पाहिजे. त्याचं नुकसान नको आणि आपलं पण नुकसान नको. समजलं का? लगेच शेजारी बोर घेऊन काय होत नाही. अगं शेतकऱ्यांनी एकमेकांचे पाय नसतात वाढायचे, एकमेकांना मदतीचा हात द्यायचा असतो. खरंय ना? मग जावा पाणी घेऊन या आता, उन्हात आणतून आलोय. अहो, काल आपलं काय बोलणं झालं त्याच्यावर तुम्ही विचार केलाय का? कसला विचार? कसला विचार काय कसला विचार? अहो, आपलं बोलणं झालं ना कालच की घर खर्चाच्या बाबतीत बोलायचंय म्हणून. तुम्हाला असं नाही वाटत का हो, महिन्याच्या शेवटी आपण ह्या जेव्हा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे बसून? हे बघ पूर्वा, मला ऑफिसमध्ये ना भरपूर काम असतात, खूप चिडचिड होते आणि घरी येऊन पैशावर चर्चा करायची ना माझी अजिबात इच्छा नाही आहे. त्यामुळं प्लीज तू तुझं बघ, मला काही गोष्टी सांगू नको बरं तू. अहो, तुमचे ऑफिसचे काम असतात, मी काय घरात बसलेली असते का हो? मला पण घरात कामच असतात ना. म्हणजे तुमचं काम ते तुमचं काम आणि आम्ही काय करतो मग? हे बघ प्लीज, भांडण नको करू बरं. हां, खूप त्रास होतो ऑफिसमध्ये, तेच असतंय बडबड बडबड. त्याच्यामुळं प्लीज तुझ्या पाया पडतो, मी शांत बसतो आता. अहो, मी तुमच्याशी भांडत नाहीये, मी तुम्हाला नीटच सांगते. तुम्हाला समजत का नाहीये त्या गोष्टी? मी काय सांगतोय तुला, प्लीज हा विषय थांबव. अरे काय चाललंय, आले आले भांडताय कशाला तुम्ही? अहो आई, ह्यांना काय करू मी, काहीच समजत नाहीये ह्यांना. ह्यांना मी जरा काय बोलले की ह्यांना वाटतं मी ह्यांच्याशी भांडतीये. हे बघ आई, माझ्या ऑफिसमध्ये ना भरपूर धावपळ होते, खूप चिडचिड होते आणि घरी आल्यानंतर हिची बडबड. मला आहे ना घरात आल्यानंतर शांतता पाहिजे असती. मी आता बाहेर जाऊन बसू का रोडला? बरं, सगळं ठीक आहे, दोघांचंही बरोबर आहे, पण आता शांत व्हा. पहिलं जेवण करून घेऊया आपण. चल. सुहास, पूर्व जे काय बोलते ना ते काही चुकीचं नाही. अरे, तिला फक्त तुझी साथ हवी आहे घरामध्ये, ती सगळं घरासाठीच करते ना. पण आई काय होतंय माहिती का, ऑफिसमध्ये खूप काम असतं, मला खूप ताणतणाव असतो. घरी आल्यानंतर असं वाटतं शांतता पाहिजे, निवांतपणा पाहिजे, पण नाही भेटत मला शांतता. ऑफिसमध्ये तेच, घरी आल्यावर तेच. त्याच्यामुळे ना माझं डोकं उठतं, दुखायला लागतं डोकं माझं. अरे तुझं बरोबर आहे, पण चर्चा तर व्हायला पाहिजे ना, नाहीतर तणाव अजून वाढत जातो. तो तणाव वाढू नये म्हणून आपलं एकमेकांशी बोलणं महत्वाचं आहे. हे बघ सुहास, पुरुष हा घर चालवतो, पण घर सांभाळण्याची जबाबदारी ही स्त्रीची असते. हा, आता मान्य आहे तुला ऑफिसमध्ये कामाचा लोड असतो, त्यामुळे तुझी चिडचिड होती, पण ऑफिसचं ऑफिसमध्ये सोडून यायचं. उद्या घरात 2 कामं जास्त पडली म्हणून ही चिडचिड केलेली तुला चालेल का? अरे, तुम्ही निदान नवरा बायको म्हणून एक समोरासमोर येताना तुमची कामं बाजूला ठेवत जा. आणि घराचं काय, स्त्री ही घराला घरपण देते. ती जर नसली ना तर तुझं घर हे पत्त्यासारखं कोसळेल बघ.
त्यामुळं ती तिच्या बाजूने योग्यच आहे. तू थोडं तिला सावरून घे. पण बाबा, पण बिन काही नाही रे. आता आमच्याच दोघांचं उदाहरण घे बरं तू. इतके वर्ष आम्ही संसार करतोय, आम्हाला काही अडी अडचणी आल्या असतीलच ना, पण आम्ही त्याबद्दल एकमेकांची तक्रारच करत बसलो का? घरासाठी कमवून आणण्याचं काम माझं होतं. माझ्याकडनं काही चुका झाल्या तर तिने सावरून घेतल्या. मी देखील चिडचिड करायचो आणि घर सांभाळण्याची जबाबदारी तिची होती. तिने ती पार पाडली. पण काही कमी पडलं तर मी देखील तिला सांभाळून घेतलेले. त्यामुळे मला तुला एवढंच सांगायचंय की स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाकं आहेत. थोडी कुरकुर होणारच, पण सोबत चालली पाहिजेत. तरच तुमचा गाडा संसाराचा व्यवस्थित आखता येईल. अहो, मला काय तुम्हाला भांडायला नाही आवडतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण कधीतरी बसून बोलावं. मला दुसरं काय नाही पाहिजे. हे घर आपल्या दोघांचं आहे. दोघांनी जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत ना ह्याचं. पूर्वा, माझ्या जबाबदाऱ्या आहे ना, मला कधी कधी जड वाटतात. त्याच्यामध्ये जर तुझा आधार भेटला ना, तर मी जबाबदाऱ्या पार पाडायला तयार आहे. मी तुमचा आधार बनूनच राहील आणि कायम तुम्हाला साथ दे. बरं चला, मग आता आपण घर खर्चाचं प्लॅनिंग करूया. नाही, आधी मला मस्त गरम चहा कर, मग प्लॅनिंग करू. बघितलं, एकमेकांशी बोलल्यावर मनमोकळी झाली की नाही तुमची? अहो मग आमचं हेच सांगणं आहे, तुम्ही फक्त एकमेकांना थोडा वेळ द्या. बघा, तुमची काही अडचण असली ना, नक्की सुटणार ती. जा. चालते, मी चहा ठेवते. हा. हे बघ ना, आपल्या लग्नाचे फोटो किती भारी आलेत. खूप मस्त आहेत. आपण किती छान दिसतोय ना ह्यामध्ये. आपण नाही, तो छान दिसती. याचा काय करू आपण माहितीये का? हे फोटोचा मस्त एक व्हिडिओ बनवू आणि स्टेटसला ठेवू आपण व्हॉट्सअपला. हो चालेल ना. काय चाललंय दोघांचं? ते लग्नाचे फोटो बघत होतो. झाले बघून? कामं सांगितलेली केली का? होय, स्वयंपाक झाला ना. स्वयंपाक झाला म्हणजे कामं होतात, बाकीची कामं नाही दिसत? तो ओट्यावर किती पसारा झालाय, हा? तो स्वच्छ कुणी करायचा? आणि जरा जाळ्या बघाव्यात, धूळ आलेली बघावी, हा? ती कोणी काढायची? जा, करून घेते. काय सुहास, कसली पोरगी आणली करून तू? अरे, तुला म्हणत होते चांगली मामाची पोरगी कर, हा? मागं पुढं किती आदर झाला असता त्याचा तुला. आणि किती गुणी आहे स्नेहा. स्वयंपाक तर असा भारी करते ना, मी तर हातच चाटत राहते बघ. अगाई, करल ही पण हळूहळू. आता सध्याला नवीन आहे ती. हळूहळू? अरे किती हळू. अरे बाकीच्या पुरी बघ, एवढीशा होत्या ना तेव्हापासून करतात, आणि ही एवढी झाली तरी हिला अजून जमाना. बाई, ती स्नेहा बघ, नुसतं स्वयंपाकच नाही, बाकीचे कोर्स पण किती झालेत तिचे. रांगोळी काढती, मेहंदी काढती. माझ्या हातावर कसली भारी मेहंदी काढली होती, आ? आणि काय तुला हे ध्यान आवडलं काय माहिती? हे बघ आई, उगाच तू ना चिडचिड करू नको बरं. होईल सगळं व्यवस्थित. अरे व्यवस्थित होईन, कधी होईन, आ? अरे त्या स्नेहाबरोबर लग्न केलं असतं ना, त्याचा मामाचा आदर किती झाला असता तुला मागं पुढं, आ? बरं जाऊ दे, झालं ना आता आमचं. हां, तुला माहिती आहे ना आमचं प्रेम होतं एकमेकांवर. मग आता घ्यायचं सांभाळून तू. हे बघ, तू काही म्हण, मला काही ती पोरगी पटलेली नाही, आणि सून म्हणून आहे ना मी तिचा कधीच स्वीकार करायची नाही बघ. तुला आत्ता सांगून ठेवते. हा, बाकी आता तुझ्या मनावर आहे सगळं, काय करायचं ते कर तू. झाले सगळे काम? हो. तू अजून पण नाराज आहे का? मग नसल का हो मी नाराज? अहो, मी किती चांगले काम करून दे, आईना ते पटतच नाही हो. हे बघ, तू आहे ना उगाच नाराज नको हो बरं. कसं आहे ना, तुझ्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि
आईच्या वेगळं येतं, त्याच्यामुळं आई थोडी चिडचिड करत असती. अहो काम करायच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण काम तर मी करते ना. असं तर नाहीये मी काम नाही करत आहे, मला सगळं जमतं सुद्धा हो. मला माहिती आहे तुला सगळं जमतं, पण विषय काय माहिती आहे का, आईला असं वाटत होतं मी माझ्या मामाच्या मुलीसोबत लग्न करावं, पण आपलं लग्न कसं झालं माहिती आहे ना. तू एक काम कर, आई किती जरी वाईट वागली ना तुझ्यासोबत, तू चांगलंच वाग, हं? होईल सगळं व्यवस्थित. मग पण असं किती दिवस चालणार हो, मला सुद्धा वाईट वाटतं. अगं मी आहे ना तुझ्यासोबत, तो का काळजी करते बरं, हं? आईला पण समजल चांगली सुने माझी म्हणून. हं? चल तू टेन्शन नको घेऊ, बरं जेवण करू आपण. चल उठ बरं. सुनबाई, ही मालिका बघते काय तू? हो. चांगले चांगले, माणसाला आवड निवड असावी काहीतरी. मला ही खूप आवडते. नाही, देवा धर्माच्या मालिका बघितल्याच पाहिजे माणसानी. मी बी बघायला चालू करणार आहे बरं का. अगं माहिती मिळती, आपण काय रोज पुस्तकं वाचतो का? ते तर आहेच, तुम्ही पण हीच मालिका बघत जावं. आता तुझ्या निमित्ताने होईल माझी पण बघून. हो तेच ना. बसल्या, किती उशीर झाला बघा आज कामाला. 4 वाजले 4. उद्यापासून आहे ना जरा लवकर उठत जा, म्हणजे जरा कामं लवकर उरकतील. अहो आई, पण मी सगळे काम करूनच टीव्ही बघतीये. बघतीये, पण जरा हळूहळू होतात ना, ती जरा लवकर लवकर झाली पाहिजे, बाकी काय नाही. म्हणून उद्यापासून जरा लवकर उठा, लवकर उरका. आई, मी असं पण लवकरच उठते, पण सकाळचं कसं एक काम नसतं, ह्यांना पण डबा करून द्यायचा असतो, आणि बाथरूम सुद्धा रिकामं नसतं की जाऊन पटकेने धुणं धुवा भांडी घासा, काहीच नसतंय. मग उशीर तर होणारच ना हो. अगं बाई, तू नव्हती तेव्हा हे सगळं मी एकटीच करत होते. 10ला माझी सगळी कामं उरकत होती. डबा कर, भांडी घास, धुणी धू, साफसफाई कर, सगळं करत होते बघ मी. आणि आता तू आल्यावर अजून जरा लवकर उरकन म्हणलं तर तू तर लईच उशीर करायला लागली. ती स्नेहा आहे ना, स्नेहा बाई अशी चुनचुनीत आहे ना, अशी पटापटा कामं उरकायची बघ. इथं यायची ना सुट्टीला, मला एका कामाला हात लावून देत नव्हती. आणि तू अगं बस आता, किती बोलशील तिला. थोडंफार झालं असेल उशीर तिच्याकडनं तर सांभाळून घ्यायचं, दुसऱ्याचं कशाला सांगत बसली तिला. अहो, ह्याचं त्याचं बघून तरी करन म्हणून म्हटलं. नाही, ह्याचं त्याचं बघून करायची काय गरज आहे. आता तू स्नेहाचं उदाहरण देते ना तिला सारखं. आता ते शेजारच्या आत्या आपल्या, एवढं वय झालं त्यांचं, सुना आल्या तरी सुद्धा रानात जातात ना त्या. आम्ही म्हणलोय का कधी तुला सून आली जा रानात? दुसऱ्याचं नसतं बघायचं, आपल्या घरात काय चाललंय ना ते आपलं आपण बघायचं असतं. नाही बघत मी दुसरं, ठीक आहे, पण तिने माझं तरी बघावं निदान. अहो 10 म्हणलं म्हणजे 10च. त्याच्या उशिरा मी कधी आहे ना कामाला हात लावला नाही. बरं चला, सकाळची कामं लवकर झाली आणि करायचंय काय दिवसभर? काय तुम्हाला म्हशीच्या दारा काढायच्यात का शेणकूर काढायचं आहे? अहो नवीन पोरगी आहे आपल्या घरात आलेली, तिला सांभाळून घ्यायचं का चुका काढायच्या? अहो घरातली कामं झाली म्हणजे सगळी कामं नसतात. गहू निवडायचे, काय दुसरी साफसफाई करायची, जाळ्या बघायच्या, म्हणून सांगितलं तिला. बाकी काय तेव्हा तिला पण कळलं पाहिजे ना काय कामं असतात ती. अहो मग तिला कळलं ना, आता तिचं घर आहे, त्यांचा नवीन संसार आहे. किती दिवस तुम्ही लुडबुड करता मधी? काहीतरी उगीच चुका काढायच्या म्हणून बोलू नको. नाहीतरी मला आहे ना एकदा सुहास बोललाच होता, जरा ऐकून घ्यायला शिक तू. काय ती पोरगी, अगं दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरात आले, एकतर ते आपल्या नात्यातली नाही, पाहुण्यातली नाही, बिचारी गडबडली असन, बावरली असन. तिला आईची माया द्यायची का तिच्या चुका काढायच्या? अहो निदान सांभाळून घेता येत नसेल ना तर एखाद्याला लाथणी तरी उडवू नका असं. मी हे करायचे, मी ते करायचे. अहो एवढं तुम्हाला करता येत होतं ना तर मग पोराचं लग्नच लावू नका ना. सगळंच तुम्ही करा म्हातारं होईपर्यंत. झाले थोडेच दिवस, आता आपला हातपाय थकलं ना, ही पोरगीच उद्या तुला आधार देणार आहे, ह्याची तरी जाणीव ठेव जरा. आणि हे बघ, तुला तिचं काम पटत नसेल ना, आपलं सकाळी उठा, आंघोळ करा आणि देवळात जाऊन बसा, नाहीतर रानातली कामं करा. आता तेच करायचं राहिलंय बघा, देवळातच बसणार आहे जाऊन.
नको लक्ष देऊ तिच्याकडं. हे बघ, हळूहळू तिला पण सवय होईल तुझी. काय असतं, स्वभाव तापट आहे तिचा. पण मी आहे ना तुला, काही मदत लागली ना माझ्याकडे. हा, हो बाबा. आणि हा, मालिका बघत बसा तुमची बरं का. आणि मला कटाळा आलाय, काय झालं ते तूच उद्या मला सांग. आता मी आलो जरा. चालतं.